तर सर्वात पहिले तुमचं नाव सांगा मला. नाव नाही सांगू शकत, चेहरा पण नाही दाखवू शकत. काय या चेहरा नाही दाखवण्यापर्यंत काय आहे तुमचं? बघा कसं आहे, मी आजपासून एक 3-3.5 वर्षांपूर्वी एका गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट साठी अप्लाय केलेलं होतं. तिकडे त्याची वेकेन्सी आलेली होती आणि त्यानंतर आम्ही एक्झाम पण दिले. आमचे डॉक्युमेंट्स पण तिकडे जमा आहेत आणि आता लगभग जवळजवळ 2 वर्ष झाली, पण तरी काही त्याच्यावर हालचाल नाही आहे. डिपार्टमेंटचं नाव पण नाही सांगू शकत, कारण जर त्यांना कळलं की त्यांच्यातला कोणी होता, इन्व्हेस्टिगेशन काढली तर मग पकडलो गेलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे तुम्ही एक्झाम पण दिली, तुमचे पेपर्स वरतीपर्यंत पण गेले, पण अजून तुम्हाला ते जॉबची अपॉइंटमेंट लेटर नाही आले. अपॉइंटमेंट लेटर नाही आले आणि जे डॉक्युमेंट आम्ही तिकडे सबमिट केले, आता दुसरीकडे पण आम्ही अप्लाय नाही करू शकतो, कारण तिकडे ते लोक डॉक्युमेंट मागतात ना, आम्ही काय देणार. अच्छा, म्हणजे तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिकडे मागता, तर ओरिजिनल डॉक्युमेंट जमा केले. सगळे नाही मागितले, पण काय काय मागितलं होतं ते दिलेच ना आम्ही तिकडे. आता अडकलो असं आहे. मग तुमचा सीजेपी प्रोटेस्टवर येण्याचा उद्देश काय आहे? सोनम वांगचुक सरांसाठी झालोय, कारण पहिली गोष्ट तर त्यांनी अशा काही गोष्टी केल्या ज्या ऍक्च्युली गव्हर्नमेंटने करायला हव्या होत्या, बट त्यांनी नाही केल्या. जसं लडाखमध्ये तो सुपा बनवला होता, किंवा भारतीय सैन्यासाठी काही काही गोष्टी केल्या. आता मला एक्झॅक्ट आठवत नाही, पण केल्या आहेत त्यांनी. त्या व्यतिरिक्त 2020 मध्ये जेव्हा गलवानचा प्रॉब्लेम झालेला होता, त्याही वेळेला त्यांनी चायनीज प्रोडक्टच्या विरोधात आवाज काढला होता. त्यामुळे जर कोणी त्यांना अँटी नॅशनल बोलत असेल तर मला वाटतं हे कन्सिडर करणं जरुरी आहे की तुम्ही काय केलं होतं. तुम्ही तर पॉवरमध्ये बसून पण असं काही करू शकत नाही, आणि ते पॉवरमध्ये नसून एवढं सगळं करताय, तो यू शुड थिंक अबाउट इट बिफोर सेइंग. आज ऑलमोस्ट सोनम वांगचुक सरांना 20 दिवस झालेले आहेत. त्यांचा ऑलमोस्ट 9 किलो वजन कमी झालेलं आहे. आज त्यांना उठायला प्रॉब्लेम होते. तर तुम्ही सरकारला काय सांगाल की आता तरी काय? बघा, गव्हर्नमेंटला असं आहे की आता 20 दिवस झाले, 20 दिवस झाले, बरोबर आहेत. आता एवढ्या वेळात त्यांना कोणी माणूस जर उपोषणाला बसला असेल, तो पण जर एक सायंटिस्ट, तर आयडियली त्यांनी जाऊन पाचव्या की दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी हे करा. पण या गोष्टीची त्यांना 20 डेज पण हे करावं लागतं. याचा अर्थ आपण ऍज अ पीपल आणि गव्हर्नमेंट किती इनसेन्सिटिव्ह आहे हेच कळतं, अजून काही. सोनम वांगचुकला तुम्ही काय सांगू शकाल काय की उपोषण सोडून द्या की सरकार आपण बघून घेऊ? बघा, मला असं वाटतं सोनम वांगचुक सरांसाठी इथे मागे कोणी मला विचारलेलं होतं, ते करतायत त्याबद्दल थँक्यू, नतमस्तक आहे, पाया पडून थँक्यू सो मच. बट जर समजा सर कोणी नाही ऐकलं तुमचं, आणि पहिली गोष्ट मी गव्हर्नमेंटला जास्ती दोषी नाही पकडत, मी यंग लोकांना जास्ती दोषी पकडतो की यार ते लोक आपल्यासाठी एवढे व्हॉइस रेस करतात. तुम्ही जर इकडे बघितलं सगळं एरिया खाली पूर्ण भरायला हवा होता. असं तर नाही की लोक अनएम्प्लॉईड नाही आहेत, मग का नाही. आणि मी तर हेच म्हणेन की जर जास्ती झालं ना सर तर सोडा सर. तुम्ही एवढ्या या मूर्ख लोकांच्यासाठी काही आयुष्य वगैरे नका देऊ. तुमची गरज देशाला जास्ती आहे, लोकांना नाही आहे. लोकांना काय कळत देशाला जास्त आहे. तुम्ही सगळं बरोबर बोलतायत. सोनम वांगचुक सरच बोलतायत की अगर मला काहीतरी आता करणार तरच पुढे काहीतरी होणार, नाही तर काही होऊ नाही शकत या देशाचा. सोनम वांगचुक सर बोलतायत की नंतर नाही इस्तीफा भेटू शकत कोणाचा, की लास्ट पर्यंत येऊन सोडून दिला. बघा, रेजिग्नेशन ही गोष्ट जी आहे ना, त्याचा एक वेगळी पॉईंट आहे. कसं आहे माहिती आहे, आज जर आपण सगळ्यांनी सक्सेसफुली त्यांचं रेजिग्नेशन घेतलं, धर्मेंद्र प्रधानांचं, उद्या आपण परत सगळ्यांचं रेजिग्नेशन घेऊ. कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला किंवा कोणत्याही पॉलिटिशियनला हे नकोय की बाबा कोणी माझी अकाउंटेबिलिटी, म्हणजे जर तुम्ही चूक केली, आज जर जॉबवर तुम्ही चूक केली, बॉस कडनं पडते ना तुम्हाला. इकडे आपण लोक त्यांचे बॉस होत, पण ते लोक आपल्याला काही घाबरत पण नाहीत. बसवले त्यांनी, कुठे बसवले सांगणार नाही मी, समजून घ्या. असं तुम्हाला नाही वाटत की हे सगळं पॉवर्स आणि त्यांना जे आपण बसवलं आहे ते आपणच केली, आपलीच कुठेतरी चूक आहे? आपली आहे चूक, कारण 47 मध्ये जेव्हा आपण चळवळा केला आपल्या आजोबांनी वगैरे ज्या लोकांनी होता, त्यानंतर आपण लोक एकदम लेझी झालो. आपल्याला काही नाही, आपल्याला फक्त फोन हवा. आता बा हा रील पण कोणतरी लाईक करेल आणि बोलेल, काहीतरी कमेंट मारेल की काय बोललाय, किंवा कोणते शिया पण घालेल मला, ते ठीक आहे. शिया घालणारे असतील पण चांगलं पण बोलणारे असतील, बट एवढं आहे ना काय नाही. थोडंसं आता दिल्लीला नाही जाऊ शकत तर मुंबईला जा, किंवा अजून कुठे बँगलोर वगैरे छोटे छोटे तुमचे हे करा आणि तिकडे आंदोलन करा, कारण डिजिटल आंदोलनाने सगळं नाही होणार. नेपाळमध्ये पण आपण बघितलं, त्यांचा जो रेव्होल्युशन होता तो सडक के ऊपर आके हुआ था, वैसे इंटरनेट पे नहीं हुआ था. मग जे तुम्ही आता सवाल विचारतायत, जे प्रश्न विचारतायत, ते सरकार तर तुम्हाला पहिलेच अँटी नॅशनल घोषित करून टाकलंय. तुम्हाला की प्रश्न विचारताय, तुम्ही कुठले युवक आहेत, तुम्हाला हक्क नाही, तुम्ही कशाला प्रश्न विचारताय? सगळं सांभाळतो आम्ही, आता आम्हीच सगळं करणार, तुमचं काय आहे? बघा, मला असं वाटतं जर आपण आहे ना प्रोटेस्ट नाही केली, किंवा डेमोक्रेसीचा अर्थ वोट देऊन फक्त जाऊन झोपणं नसतं. आपलं काम डेमोक्रेसीमध्ये वोट दिल्यानंतर सुरू होतं. आणि असं आहे की इतके वर्ष आपण काय म्हणतो ते तसं आपण वोट देऊन सोडून देतो. दॅट इज नॉट द थिंग. अँड इफ वी डू नॉट प्रोटेस्ट अँड इफ वी डू नॉट रेज आवर क्वेश्चन्स, ना वी आर डूइंग द ग्रेटेस्ट डिससर्व्हिस टू आवर कंट्री.